जळगाव जिल्ह्यातील निम्न प्रकल्प गिरणा नदीच्या धरणातून जळगाव जिल्ह्याला संजीवनी मिळणार। पाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण होणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सिद्ध केलं आहे। तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव येथील कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना दिलेली माहिती अखेर पूर्णतः होणार असल्याचे चित्र दिसत आहे। म्हणून जळगाव जिल्ह्यातील निंब प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना संजीवनी मिळेल, तसेच पाण्यापासून होत असलेला त्रास दूर होणार। याकडे गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील नेते, अधिकारी, शेतकरी यांचा संजीवनी ठरणारा हा प्रकल्प अखेर पूर्ण होण्याच्या दिशेने जात असल्याचं बोललं जात आहे। नमस्कार। शेतकऱ्यांना आनंदाची बाब आहे की आपलं गिरणा धरण यावर्षी जवळपास 75% आतापर्यंत भरलंय आणि पाण्याचा फ्लो जर पाहिला तर जवळपास 90% आपलं धरण भरेल ही शेतकऱ्यांकरता आनंदाची बाब आहे। आपण काही पाटबंधारांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जिथे जिथे शेतकऱ्यांची मागणी आहे तिथे पाटाच्या चारीमध्ये पाणी सोडावं। जिथे शेतकऱ्यांना अडचण येते तिथे आपण सोडण्यास त्यांना मनाई केलेली आहे। तरी येत्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना गव्हाला पाणी मिळेल अशी खात्री आपल्या सगळ्यांना आहे। त्यामुळे यावेळेस आपण सगळ्या शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार करावा की जिथे जिथे चाऱ्या नादुरुस्त आहे त्याची माहिती आम्हाला एवढ्या 8 दिवसात द्यावी, जेणेकरून टेलपर्यंत पाणी पोहोचू शकेल। शेतकऱ्यांना आनंदाची बाब आहे की आपलं गिरणा धरण यावर्षी जवळपास 75% आतापर्यंत भरलंय आणि पाण्याचा फ्लो जर पाहिला तर जवळपास 90% आपलं धरण भरेल ही शेतकऱ्यांकरता आनंदाची बाब आहे। आपण काही पाटबंधारांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जिथे जिथे शेतकऱ्यांची मागणी आहे तिथे पाटाच्या चारीमध्ये पाणी सोडावं। जिथे शेतकऱ्यांना अडचण येते तिथे आपण सोडण्यास त्यांना मनाई केलेली आहे। तरी येत्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना गव्हाला पाणी मिळेल